Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And now we are going to meditate. 2 Chronicle, chapter 20, verse 15. दुसरे इतिहासाचा 20वा अध्याय 15वे वचन आज आपण पाहणार आहोत. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अति सुंदर, खूप गोड, खूप प्रिशियस, खूप मौल्यवान असं देवाचं हे वचन आहे. आणि देवाने हे वचन त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याला, त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला दिलं आहे. देवाने हे वचन कुणाला दिलं आहे तर त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याला, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्याला देवाने आजचं हे प्रॉमिस दिलं आहे. म्हणून खूप लक्ष देऊन, खूप केअरफुली, खूप मनापासून आजचं देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. आजचं हे प्रॉमिस देवाने खास तुमच्यासाठी दिलं आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. सध्या आपण पाहत आहोत की सोन्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडात फक्त एकच विषय आहे, तो म्हणजे सोन्याचा भाव. सोन्याचा भाव वाढला आहे, गोल्ड रेट वाढला आहे, एवढंच आपण प्रत्येकाच्या तोंडून ऐकत आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकून माझ्या मनात एक विचार आला. खरं तर मला गर्व वाटला, मला गर्व आला, मला गर्व वाटला. मी म्हणाले हे सर्व लोक सोन्याच्या मागे पळत आहेत, पण खरं सोनं, 52 काशी सोनं, प्युअर सोनं तर आपल्या जवळ आहे. जवळ म्हणजे काय? अति जवळ आहे, हृदयामध्ये आहे, आपल्या हार्टमध्ये आहे. ते म्हणजे आपल्या जीवनात काम करणारं बायबलमधील देवाचं जिवंत वचन हे आपल्या जवळ आहे. मग आता सांगा की रिच कोण, धनवान कोण? आता हे तुम्हीच सांगा. फक्त तोच माणूस धनवान, तोच माणूस नशीबवान, तोच माणूस श्रीमंत ज्याच्या जीवनात, ज्याच्या जवळ आपल्या जीवनात काम करणारं, वर्क करणारं देवाचं जिवंत वचन आहे. आणि ते वचन कसं आहे तर ते 52 काशी सोन्यापेक्षा इष्ट, अतिइष्ट असं देवाचं हे वचन आहे, देवाचे शब्द आहे. खरंच त्याची स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. मी त्याची स्तुती शब्दात करू शकत नाही. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. आता वचनाकडे आपण लक्ष देऊया. हे वचन काय सांगत आहे की हा समुदाय पाहून घाबरू नको, कचरू नको, कारण युद्ध तुझे नाही तर युद्ध माझे आहे. वचन काय सांगते की युद्ध तुमचे नाही तर युद्ध माझे आहे. वचन काय सांगते की आपलं युद्ध आपलं नाही, आपल्या अडचणी आपल्या नाहीत, आपले प्रॉब्लेम्स आपले नाहीत, आपले प्रॉब्लेम देवाचे आहेत. आपलं युद्ध हे देवाचे युद्ध आहे, आपल्या अडचणी ह्या देवाच्या अडचणी आहेत. खरंच 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 खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. खरंच सांगते की मला खूप काही बोलू वाटत आहे, पण कळत नाही की कोणता शब्द मी या वचनासाठी घेऊ, कोणत्या शब्दात देवाची स्तुती करू, गौरव करू. खरंच सांगते की मला शब्द अपुरे पडत आहे. खरंच देवाने आपल्यावर खूप प्रेम केलं आहे. देव काय म्हणत आहे की तुझे युद्ध तुझं नाही तर तुझं युद्ध माझं आहे. तुझ्या अडचणी तुझ्या नाही तर तुझ्या अडचणी माझ्या आहेत. तुझा अपमान हा तुझा अपमान आहे तर तुझा अपमान हा माझा अपमान आहे. लोक तुला तुच्छ समजत नाहीत तर लोक मला तुच्छ समजत आहेत. खरंच तुझं युद्ध हे तुझं नाही तर तुझं युद्ध हे माझं आहे. खरंच देव आपल्यावर खूप प्रेम करतो. खरंच त्याची स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. खरंच देव आपल्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या तळ हातावर त्याने आपलं नाव कोरून ठेवलं आहे. खरंच एवढं प्रेम ह्या जगात आपल्यावर कोण करणार आहे? वचन काय सांगते की तुझे आई वडील तुला सोडतील पण मी तुला सोडणार नाही, मी तुला अंतर देणार नाही. खरंच एवढं प्रेम आपल्यावर कोण करणार आहे? खरंच आपल्यावर प्रेम करणारा फक्त एकच बाप आहे, तो म्हणजे आपला स्वर्गीय बाप. आज तुम्ही खूप वाईट परिस्थितीतून जात असाल, खूप साऱ्या अडचणीतून जात असाल, अपमानित झाला असाल, लोक तुम्हाला तुच्छ लेखत असतील, हसत असतील, तुमची निंदा करत असतील. अरे ह्याचं काय होणार, हा काही करू शकत नाही. अरे हिचं काय होणार, ही अशीच राहणार, हिचं काय होणार आहे, असं लोक तुम्हाला तुच्छ लेखत असतील, अपमानित करत असतील. पण ह्या गोष्टीचं दुःख तुम्ही करू नका, तर आनंद करा. खरंच सांगते ह्या गोष्टीचं दुःख करू नका. लोक अपमान करत आहेत, दुःख करू नका, आनंद करा. लोक तुच्छ लेखत आहेत, दुःख करू नका, आनंद करा. पण त्यांना माहित नाही की तुमचं हे युद्ध तुम्ही लढत नाहीये. खरंच सांगते की त्यांना माहित नाहीये की तुमचं हे युद्ध तुम्ही लढत नाही तर तुमचा स्वर्गीय पिता, आकाशपृथ्वीचा निर्माण करता, समुद्राचे 2 भाग करणारा देव, सेनाधीश परमेश्वर, सिंहासनावर विराजमान असलेला परमेश्वर हा तुमचं युद्ध लढत आहे. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. खरंच सांगते आज या वचनासाठी मला शब्द सापडत नाही, शब्द सुचत नाही. खरंच या वचनाने आज खरंच माझं मन भरून गेलं आहे. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे.
खरं तर आज ह्या वचनावर मी बोलणार नव्हते, पण देवाने खूप लास्ट मोमेंटला हे वचन दिलं आहे. मला वाटतं देवाने आजचं हे वचन खास कुणासाठी तरी दिलं आहे. कुणाला तरी खरंच ह्या वचनाची खूप गरज होती, म्हणून देवाने मला खूप लास्ट मोमेंटला हे वचन दिले. आणि विश्वास ठेवते की ह्या वचनाद्वारे खूप जण आज आशीर्वादित होणार आहे. खूप जणांचं युद्ध देव लढणार आहे. खरंच खूप गोड, खूप सुंदर, खूप भारी, खूप मौल्यवान असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला दिलं आहे. त्याच्या वचनावर प्रेम करणाऱ्याला दिलं आहे. म्हणून भिवू नका. लोक हसत आहेत, हसू द्या. लोक तुच्छ समजत आहेत, समजू द्या. लोक वाईट बोलत आहेत, बोलू द्या. लोक निंदा करत आहेत, करू द्या. कारण तुमचं हे युद्ध तुमचं नाही आहे, तर तुमचं युद्ध हे देवाचं आहे. कारण तुमचं हे युद्ध तुमचं नाही, तुमचा हा अपमान तुमचा नाही, तुमची ही निंदा तुमची नाही. तर ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्या देवावर तुम्ही भरोसा ठेवता, ज्या देवावर तुम्ही प्रेम करता, ज्याच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्याच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवता, त्याचं हे युद्ध आहे. आणि जेव्हा तो युद्धाला तुमच्या बरोबर उभा राहील, तर मग सांगा विजय कोणाचा आहे, जिंकणार कोण आहे, विनर कोण आहे. तर विनर फक्त तुम्हीच आहात, विजयी फक्त तुम्हीच होणार आहात. म्हणून तुमची प्रत्येक गोष्ट खूप विश्वासाने आज देवाच्या हातात द्या. आणि देवाला म्हणा की हे देवा, मी हे युद्ध लढू शकत नाही, माझ्यात काही ताकद नाही बाबा हे युद्ध लढण्याची, तर माझं हे युद्ध तू लढ. तुला माझी काळजी आहे, तू माझी काळजी घेणारा देव आहे, तर माझं हे युद्ध तू लढ. असं म्हणून आज प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाच्या हातात द्या आणि विश्वास ठेवा, तुमचं हे युद्ध तुम्ही नक्की जिंकणार आहे. तुमची प्रत्येक परिस्थिती देव आज बदलणार आहे. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचं देवास तुम्हाला उत्तर देणार आहे. म्हणून भिवू नका, घाबरू नका, कचरू नका. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. कारण तुमचं युद्ध तुमचं नाही, तर तुमचं युद्ध हे देवाचं आहे. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जे त्यांच्या जीवनामध्ये युद्ध लढत आहेत प्रभू ईश्वरा, त्यांचं युद्ध तू लढ प्रभू ईश्वरा आणि तू त्यांना विजयी कर ईश्वराजा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझाचं हे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील प्रत्येक व्याधी, दुखणं, आजार, रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील प्रत्येक रोग आता ह्या क्षणी शरीराला सोडून निघून जाऊ दे. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.